नमस्कार, तुम्ही पाहतात लोकमत भक्ती। पर्यावरणपूरक बाप्पांच्या इको फ्रेंडली अशा मूर्ती तुम्हाला कुठे मिळणार आहे आज मी तुम्हाला दाखवते। इथे तुम्हाला कागदी लगद्यापासून तयार केलेल्या बाप्पांच्या प्रतिमा तर मिळणारच आहे, शिवाय शाडू मातीच्या मूर्ती सुद्धा तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता। ही खरेदी तुम्ही करू शकता परेलला करी रोड स्टेशनवरून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंगवर तुम्हाला यायचं आहे। वन अविघ्न पार्कच्या अगदी अपोजिटला गणसंकुल कॉम्प्लेक्स आहे, तिथेच साई गणेश चित्रशाळा या नावाची ही शॉप आहे। इथे येऊन तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता, जिथे तुम्हाला कागदी लगद्यापासून तयार केलेल्या इको फ्रेंडली बाप्पांच्या मूर्ती मिळतील। चला बघूयात त्या काय साईज मध्ये आपल्याला मिळतात आणि काय प्राइस मध्ये आहेत ते। चला तर साई गणेश चित्रशाळा या कारखान्यामध्ये मी सध्या आहेत आणि आपल्या सोबत आहेत महेश कानेकर। खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये। सो यांच्याकडे आपल्याला मिळणार आहे कागदी लगद्यापासून तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्ती। तर त्या आपल्याकडे कोणत्या साईज मध्ये अवेलेबल असणार आहेत? 6 फुटापासून ते 3 फुटापर्यंत। ओके, सो 6 फुटापासून तर 3 फुटापर्यंतच्या मूर्ती यांच्याकडे आहेत आणि त्याही इको फ्रेंडली आहेत आणि अतिशय गोंडस आणि बाप्पांचं युनिक स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया आपण मूर्तीपासून। तर तुम्ही बघू शकता ही कागदी लगद्याची आहे। ओके, 1.5 फुटाची। 1.5 फुटाची। वाव, कलर कॉम्बिनेशन सुद्धा अगदी अप्रतिम आहे आणि इको फ्रेंडली आहेत त्या मूर्ती। बरेच जण शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करतात, तर तुम्हाला शाडू मातीच्या मूर्ती सुद्धा हव्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। 6 फुटाची। ओ वाव, हे बघा छान 6 फुटाची मूर्ती तुम्हाला मिळते बाप्पांची। चतुर्भुज मूर्ती आहे, छान बैठ्या स्वरूपाची। यात 15 इंच आहे, 6 फूट आहे। ओके, तर ही सुद्धा 6 फुटाची ही मूर्ती आहे आणि ती इको फ्रेंडली आहे, कागदी लगद्यापासून तयार केलेली। याचं वजन मातीच्या पेक्षा कमी असतं ना? फुल कमी, एकदम इझी आहे। ओके, बघा कागदी लगद्यापासून तयार केलेल्या ज्या मूर्ती आहे अतिशय हलक्या आहेत आणि खूप सुंदररित्या ते हाताळता येते। वाव, बघा मी माझ्या हातामध्ये धरून बघितली आहे आणि एकदम हलकी मूर्ती आहे। जर आपल्याकडे पीओपीच्या मूर्ती असतात किंवा मातीच्या मूर्ती असतात त्या अतिशय वजनदार असतात आणि मुलांचा सुद्धा हट्ट असतो की आम्ही पण पकडणार वगैरे। सो तुम्ही अशा कागदी लगद्याच्या मूर्ती खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्याकडे मुलं असतील आणि त्यांना त्यांच्या हातामध्ये जर त्या मूर्ती पकडायच्या असतील तर सहजरित्या ते हाताळू शकतात। बरं, या आपल्याकडे ज्या कागदी लगद्याच्या मूर्ती आहेत तर त्यांचं बुकिंग कसं करू शकतो, ते आताही सुरू आहे का? चालू आहे। ओके, आणि आपल्याकडे शाडू मातीच्या पण मूर्ती आहेत। बरं, तर 6 फुटापासून ते 3 फुटापर्यंत। ओके, सो इको फ्रेंडली या कारखान्याला तुम्ही भेट देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही आणखी जर मोठ्या साईजच्या मूर्ती हव्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे आहेत कागदी लगद्याच्या, तर तुम्ही बघू शकता। हा किती फुटाचा आहे? 24 इंचाचा, 2 फूट। ओके, सो 2 फुटाची ही मूर्ती तुम्ही बाप्पांची मूर्ती बघू शकता। सिंहासनावर विराजमान आहे, चतुर्भुज आहे छान। आणि त्यानंतर दुसरी मूर्ती ती मोराच्या आसनावर विराजमान आहे, छान मोर काढलेला आहे आणि चतुर्भुज बाप्पांची मूर्ती अतिशय आकर्षक दिसते आणि तेही इको फ्रेंडली अशी कागदी लगद्यापासून तयार केलेली ही मूर्ती आहे। सो बाप्पांच्या कागदी लगद्यापासून तयार केलेल्या इको फ्रेंडली अशा बाप्पांच्या मूर्ती जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता। त्याच्यामध्ये बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते। त्यानंतर आणखी एक स्वरूप तुम्ही बाप्पांचं मूर्तीचं बघू शकता, जी कागदी लगद्यापासून तयार केलेली आहे। विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये ही मूर्ती तयार केलेली आहे। छान बाप्पाची चतुर्भुज मूर्ती आहे आणि इथे बघा तुम्ही बघू शकता इथे माऊली सुद्धा लिहिलेला आहे। बरं, आता त्या कागदी लगद्यापासून तयार केलेल्या आहे, पर्यावरणपूरक आहे, तर याच्यामध्ये कमी व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते असंही नाही, याच्यामध्ये भरपूर अशा व्हेरायटी आहे। सो तुम्ही आणखी एक मूर्ती बाप्पांची बघू शकता, गोंडस बाल स्वरूपाची अशी मूर्ती आहे, छान चतुर्भुज बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती। त्यानंतर आणखी एक तुम्हाला डिझाईन बघायला मिळतं, ते सिंहावर बसलेली बाप्पांची प्रतिमा आहे, छान बाल स्वरूपामध्ये चतुर्भुज अशी मूर्ती आहे। सो तुम्ही बघू शकता या मूर्ती आहेत। त्यानंतर परत एक मोठ्या स्वरूपाची मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते, कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आणि ते बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपल्याला अट्रॅक्ट करते स्वतःकडे आणि खूप सुंदर अशी गोंडस आणि बोलके स्वरूपाची ही मूर्ती आहे बाप्पांची। ती इको फ्रेंडली आहे। किती साईज आहे याची? 24 इंच। ही पण 2 फुटाची मूर्ती आहे। ओके, सो चतुर्भुज अशी बैठ्या स्वरूपाची मूर्ती खूप सुंदर आहे आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या या मूर्ती असल्यामुळे इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणपूरक आहे आणि बरेच जण हे फॉलो करतात। तर तुम्ही बघू शकता या कारखान्याला तुम्ही भेट देऊ शकता। साई गणेश चित्रशाळा असं या
कारखान्याचं नाव आहे. सो तुम्ही इथे येऊन नक्कीच खरेदी करू शकता. जसं आपण 1 फुटापासून किंवा 1.25 फुटापासून या कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती बघितल्या, त्याच्यामध्ये आणखी बरीच व्हेरायटी आहे आणि साईज सुद्धा तुम्ही बघू शकता. तर याचं काय साईज आहे तरी 2.5 फुटाची. ओके, सो 2.5 फुटापर्यंतची ही बाप्पांची प्रतिमा तुम्ही बघू शकता. ही सुद्धा चतुर्भुज आणि सिंहासनावर विराजमान असलेली बैठ्या स्वरूपाची मूर्ती आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय अप्रतिम आहे. आणि तुम्हाला जर त्यांना रत्नजडित किंवा खरी वस्त्र परिधान करून द्यायची असेल किंवा फेटा वगैरे आणि मुकुट वगैरे परिधान करून द्यायचा असेल तर तुम्ही त्या आपल्या परीने सजवू सुद्धा शकता. सो बघा, तुम्हाला जर त्या मूर्ती हव्या असतील आणि तुम्हाला आपल्या परीने त्या सजवून घ्यायच्या असतील तर तसं डेकोरेशन सुद्धा ते करून देतात. सो ही 2.5 फुटाची कागदी लगद्यापासून तयार केलेली प्रतिमा आहे बाप्पांची आणि ती 12,000 रुपयाला आहे. सो त्यांनी आधी सांगितलं की 3,000 रुपयापासून तर 15,000 रुपयापर्यंत तुम्हाला या इको फ्रेंडली बाप्पांच्या मूर्ती इथे मिळू शकतात. तर तुम्ही ही बुकिंग इथे येऊन करू शकता. मुख्य म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायची असेल तर तशी सोय इथे नाही आहे. तुम्हाला इथे कारखान्याला भेट देऊनच ही खरेदी करायची आहे आणि तुम्हाला हव्या त्या मूर्ती तुम्ही इथनं निवडून घेऊन जाऊ शकता. आणि खरंच आहे, या कारखान्यात तुम्ही जोपर्यंत भेट देत नाही तोपर्यंत आपल्याला त्या मूर्ती आकर्षित करता येत नाही. कारण ऑनलाईनमध्ये तर बऱ्याच व्हेरायटी आपण बघतो, पण तरीसुद्धा आपलं एक नजर त्या मूर्तीवर फिरवूया असं होतंच. तर तुम्ही या कारखान्याला नक्कीच भेट देऊ शकता. सो इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक अशा बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे. शाडू मातीच्या मूर्ती तर मिळणारच आहे, मात्र कागदी लगद्यापासून तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्तीसुद्धा बऱ्याच व्हेरायटीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. सो खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. सो परत या दुकानाचा ॲड्रेस सांगते. जर तुम्ही करिरोड स्टेशनवरून आलात तर 5 मिनिटाच्या वॉकिंगवर वन अभिघ्न पार्क आहे, त्याच्या अगदी अपोजिटला गणसंकुल कॉम्प्लेक्समध्ये साई गणेश चित्रशाळा या नावाची ही शॉप आहे. इथे तुम्हाला पर्यावरणपूरक अशा बाप्पांच्या मूर्ती मिळू शकतात. तर इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. याही व्यतिरिक्त तुम्हाला देवपूजेसंबंधित वस्तूंची माहिती असेल किंवा गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल, तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.